What a beautiful day! Hello! Don't be scared, I'm your friend. A talking bunny? That's awesome! I'm gonna try new things. I always fail. Failure is just learning in disguise. Even I fall when I hop, but I always hop again. Try, we're trying! That's the spirit! Believe in yourself. And never stop trying. नमस्कार मित्रांनो, मी सुनील निकम कोडिंग कट्टा या आपल्या मराठी चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आता जी आपण व्हिडिओ बघितली 3D कार्टून स्टाईल व्हिडिओ, त्याच्यामध्ये वैशिष्ट्य काय होतं बघा. त्याच्यामध्ये दोन गोष्टी मी मेंटेन केल्या. पहिली गोष्ट कॅरेक्टर कन्सिस्टन्सी मी त्या ठिकाणी मेंटेन केली आणि दुसरा महत्वाचा भाग म्हणजे ते जे कॅरेक्टर्स होते त्यांचा लिपसिंग म्हणजे ते जे डायलॉग बोलतायत तेव्हा त्यांचे लिपसिंग जे आहे ते देखील त्या ठिकाणी मी मेंटेन केले. आता आपण व्हिडिओ बनवण्यासाठी भरपूर वेगवेगळे व्हिडिओज पाहिलेले आहेत, वेगवेगळे टूल्स आपण यूज केलेले आहेत. मग हे सगळं करत असताना आपल्याला कुठेतरी असं वाटतं की एखादा बेस्ट ऑप्शन आपल्याला सापडेल का, की ज्याच्यामध्ये आपण अशा प्रकारच्या व्हिडिओ तयार करू शकतो जी तुम्ही आता बघितली. आणि मी प्रॅक्टिस करता करता मला बऱ्याच ठिकाणी म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी सापडत गेल्या आणि मग त्याच्यातून मला एक चांगला वे सापडला आणि तो जो मी तुमच्या समोर आज प्रेझेंट करतो आहे. आता ही जी शॉर्ट व्हिडिओ तुम्ही बघितली त्याच्यामध्ये एक मुलगा आहे आणि एक ससा आहे आणि शेवटपर्यंत त्या व्हिडिओ क्लिपमध्ये तो शेवटपर्यंत कॅरेक्टर कन्सिस्टंट आहे आणि त्याचे लिपसिंग बघा, ते जेव्हा डायलॉग बोलतात तेव्हा त्याचे लिपसिंग देखील खूप प्रॉपर आहेत. आता हे सगळं करण्यासाठी आपल्याला खूप महागडे टूल्स वापरायची गरज नाही, सगळं सगळं फ्रीमध्ये व्हायला पाहिजे. मग आता हे सगळं फ्रीमध्ये करायचं असेल तर मग त्याच्यासाठी कुठले टूल्स वापरता येतील, पुन्हा हा संशोधनाचा भाग होता. त्याच्यात मग ग्रॉकचा उपयोग आपण व्हिडिओ जनरेट करण्यासाठी आतापर्यंत करत होतो. मी ग्रॉकचाच उपयोग या ठिकाणी करतोय. ग्रॉकमध्ये डायलॉग्स देखील आपल्याला त्या कॅरेक्टरकडून बोलवून घेता येतात आणि त्याच्यात प्रॉपर लिपसिंग देखील आपल्याला ऍड करता येतो. फक्त गरज होती प्रॉपर प्रॉम्प्ट देण्याची. आणि मग हे प्रॉम्प्ट जे आहेत हे कसे तयार करायचे हा सगळ्यात मोठा पार्ट होता. तो प्रॉब्लेम आपला चॅट जीपीटीने सॉल्व्ह केला. मग आता मी इथे 3 टूल या ठिकाणी जनरली यूज केलेले आहेत. सगळ्यात पहिला चॅट जीपीटी मी वापरणार आहे, जो आपल्याला प्रॉम्प्ट लिहून देईल. पहिल्या स्टेपमध्ये मी प्रॉम्प्ट लिहून घेईल. 2 प्रकारचे प्रॉम्प्ट आपण या ठिकाणी वापरणार. पहिला प्रॉम्प्ट टेक्स्ट पासून इमेज तयार करणारा आणि ते प्रॉम्प्ट मी नॅनो बनानावर यूज करणार आहे. ठीक आहे. आणि दुसरा प्रॉम्प्ट जो आहे तो आहे इमेज पासून मग व्हिडिओ तयार करायची आणि ते काम मी ग्रॉक नावाच्या टूलमध्ये करणार आहे. म्हणजे मी 2 टूल्स या ठिकाणी वापरतोय. नॅनो बनाना जो आहे तो मी इमेज जनरेट करण्यासाठी वापरेल आणि जो ग्रॉक आहे तो मी व्हिडिओ जनरेट करण्यासाठी यूज करेल. तर आधी मी प्रॉम्प्ट लिहून घेणार चॅट जीपीटी कडून, ही पहिली स्टेप होईल. मग त्या प्रॉम्प्टच्या मदतीने मी नॅनो बनाना वापरून सगळ्या इमेजेस तयार करून घेईल, ही माझी सेकंड स्टेप असेल. आणि मग इमेजेस पासून मी व्हिडिओ तयार करून घेईल, ही माझी थर्ड स्टेप असेल. आणि फायनल स्टेप काय राहील, तर ज्या काही व्हिडिओ क्लिप तयार होतील आपल्या ग्रॉक मधून त्या सगळ्या जोडायच्या आणि मग एक मी फायनल एडिटर यूज करून त्याच्यामध्ये मी क्लिप चॅम्प नावाचा एडिटर वापरणार आहे आणि त्याच्यात मी ही फायनल व्हिडिओ जी आहे ती तयार करून तुम्हाला दाखवेल. म्हणजे आता टोटल 4 स्टेप मध्ये आपण ही व्हिडिओ बनवतोय. प्रॉम्प्ट लिहून घेणे पहिली स्टेप, टेक्स्ट पासून इमेजेस जनरेट करून घेणे युजिंग नॅनो बनाना सेकंड स्टेप, ग्रॉक वापरून आपण त्याचे व्हिडिओ तयार करून घेऊ ही थर्ड स्टेप आणि शेवटी सगळ्या व्हिडिओ क्लिप जोडून आपण फायनल व्हिडिओ तयार करू, दॅट इज फोर्थ स्टेप. चला आता स्टेप बाय स्टेप हे सगळं कसं करायचं आपण बघूया. ओके, आता ही जी शॉर्ट स्टोरी आपल्याला तयार करायची आहे त्याच्यासाठी पहिल्यांदा मला इमेज आणि व्हिडिओ असे 2 प्रकारचे प्रॉम्प्ट बनवायचे आहेत. मी टेक्स्ट टू इमेज प्रॉम्प्ट त्याच्याकडून लिहून घेतो चॅट जीपीटी कडून आणि मग इमेज टू व्हिडिओ बनवण्यासाठी मी पुन्हा प्रॉम्प्ट लिहून घेतो. आता मी त्याला याच्यासाठी काय केलं बघा, सिंपल प्रॉम्प्ट दिला. I want to create 3D animated style short video for kids. It should contain only 2 characters. First is a boy and second is bunny. Write text to image prompts and simultaneously image to video prompt with dialogues for this video. आणि मग त्याने मला बघा इथे प्रॉम्प्ट लिहून दिले, त्याने सगळं कंटेंट दिले की 3D animated पिक्सार स्टाईल असेल, ड्युरेशन त्याचं 60 to 90 सेकंद असेल. ठीक आहे, सगळं दिलं त्याने इथे. तो जो मुलगा आहे तो 7 ते 8 वर्षाचा असेल आणि जो बनी असेल तो एक स्मॉल असा क्यूट असा बनी असेल. मग त्याने मला टेक्स्ट टू इमेज प्रॉम्प्ट दिले आणि सायमल्टेनियसली मला
इमेज टू व्हिडिओ प्रॉम्प्ट पण दिले. आता मी त्याला असं सांगितलं होतं विथ डायलॉग, तर त्याने काय केलं बघा, डायलॉग असे सेपरेट दिले मला. मुलाचा डायलॉग वेगळा, इथे परत त्या बनीचा डायलॉग वेगळा, अशा पद्धतीने. पण मला तसं नको आहे, मला प्रॉम्प्टमध्येच डायलॉग हवा आहे. म्हणून मी काय केलं बघा, मी त्याला परत सांगितलं की हे जे व्हिडिओ प्रॉम्प्ट आहेत ते मला परत लिहून दे आणि त्याच्यामध्ये डायलॉग जे आहे ते एम्बेड करून दे. मी त्याला असं म्हटलं बघा, रिराईट ऑल व्हिडिओ प्रॉम्प्ट्स विथ डायलॉग्स एम्बेडेड इन द प्रॉम्प्ट. आणि मग त्याने ते सगळे प्रॉम्प्ट मला नवीन लिहून दिले. बघा, इमेज टू व्हिडिओ प्रॉम्प्टमध्येच डायलॉग आहे. म्हणजे आपल्याला जेव्हा याचा व्हिडिओ बनवायचा असेल तेव्हा हा डायलॉग प्रॉपर लिपसिंकमध्ये त्या ठिकाणी आपल्याला दिसेल. आता प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला डायलॉग दिसतील आणि ते लिपसिंग जे आहे ते प्रॉपर त्या ठिकाणी आपल्याला दिसेल. ठीक आहे, आता प्रॉम्प्ट्स वगैरे रेडी करून झालेत. आता पहिली स्टेप आपली पूर्ण झाली. आता सेकंड स्टेप आपण करूयात की आपल्याला इथे आता इमेजेस जनरेट करायचे आहेत. आता ते करण्यासाठी मी गुगल जेमिनी जे आहे त्याच्यात नॅनो बनाना यूज करून मी इमेजेस जनरेट करतो. बघा, आता मी गुगल जेमिनी सुरू केला आणि इथे मला पहिला जो इमेज आहे, आता मला नॅनो बनाना मी का वापरतोय, याच्यामध्ये इमेजेसची कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे. प्रत्येक सीनमध्ये सेम इमेज आपल्याला हवी आहे. ठीक आहे, आता हा पहिला जो सीन आहे, आता त्याची जी इमेज बनवायची आहे मला ती मी कॉपी करून घेतो. ओके, त्याच्यामध्ये एक ॲनिमेटेड बॉय आपल्याला या ठिकाणी तयार करायचा आहे. ओके, आणि बघा आता मी जेमिनीमध्ये गेलो. इथे जेमिनीमध्ये तुम्ही थिंकिंग मॉडेल जे आहे ते घ्या आणि क्रिएट इमेजमध्ये जा, म्हणजे नॅनो बनाना तो यूज करेल. आणि इथे एक तुम्ही तो प्रॉम्प्ट जो आहे तो टाईप करा आणि त्याला एक इमेज जनरेट करायला सांगा. बघा, आता एक इमेज तो या ठिकाणी जनरेट करेल आणि ही जी इमेज असेल ती आपल्याला पुढे कंटिन्यू करायची आहे पुढच्या प्रॉम्प्टसाठी. म्हणजे काय होईल की कन्सिस्टन्सी जी आहे ती त्याची मेंटेन राहील. म्हणजे सेम इमेजेस किंवा सेम कॅरेक्टर्स आपल्याला पुढच्या सीनमध्ये देखील या ठिकाणी कंटिन्युअस दिसले पाहिजे. आता मी पहिली इमेज जी आहे पहिल्या सीनसाठीची ती या ठिकाणी जनरेट करून घेतली. त्याच्यामध्ये एक मुलगा दाखवला आहे बघा त्याने. ठीक आहे, आता सेकंड इमेज जी आहे ती जनरेट करण्यासाठी मी परत इथे गेलो आणि सेकंड सीनसाठी जी इमेज मला हवी आहे ती मी इथे या ठिकाणी कॉपी करून घेतो. बघा, आता सेकंड सीनसाठी मला इमेज हवी आहे आणि मी तिथे गेलो आणि परत इकडे नॅनो बनानामध्ये येतो आणि नॅनो बनानामध्ये आता मला सेकंड इमेज बनवायची आहे. म्हणून मी तो सेकंड प्रॉम्प्ट जो आहे तो या ठिकाणी त्याला दिला आणि बघा सेकंड इमेज या ठिकाणी जनरेट होईल. आता एक छोटा बनी जो आहे तो आपल्याला कॅरेक्टर्समध्ये हवा आहे. म्हणजे हा एक मुलगा आहे आणि एक बनी आपल्याला हवा आहे. हे दोन कॅरेक्टर्स आपल्याला पुढच्या प्रत्येक सीनमध्ये यूज करायचे आहेत. आता नॅनो बनानाला आपण या ठिकाणी इन्स्ट्रक्शन्स देतोय टेक्स्टपासून इमेज तयार करण्यासाठी आणि 3D ॲनिमेटेड कार्टून स्टाईल इमेजेस तो आपल्याला तयार करून देतोय. आणि मग ह्याच्या इमेजेस आहेत बघा, आता तो बनी जो आहे तो पण इथे तयार झालेला आहे. म्हणजे आता हा मुलगा आहे, हा बनी आहे आणि हे दोन कॅरेक्टर्स आपल्याला पुढच्या सीनसाठी यूज करायचे. आता पुढचा तिसरा जो सीन आहे त्याचा परत मी इथे डायलॉग जो म्हणजे इमेज जी आहे ती कॉपी करून घेतो, म्हणजे प्रॉम्प्ट कॉपी करतो आणि इथे मी तो प्रॉम्प्ट या ठिकाणी देतो. बघा, आता तो प्रॉम्प्ट मी परत इथे दिला आणि पुन्हा त्याची एक इमेज या ठिकाणी जनरेट करून घेतली. आता या ठिकाणी तो जसा सीन असेल त्या पद्धतीने तो दाखवतोय की तो मुलगा आणि तो बनी त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि ते दोघं दुःखी आहेत असं त्या सीनमध्ये तो दाखवतोय. बॉय सिटिंग सॅडली ऑन स्मॉल रॉक, बनी बिसाइड हिम लुकिंग कन्सर्न, सॉफ्ट लाइटिंग, इमोशनल 3D कार्टून स्टाईल. मग आता तो हे सगळं त्या ठिकाणी यूज करेल आणि तो मुलगा आणि तो बनी त्या ठिकाणी तो आपल्याला त्या कॅरेक्टरमध्ये किंवा त्या इमेजमध्ये एकत्र असा तो दाखवेल. आता सीन बाय सीन ह्या इमेजेस पहिले तयार करून घ्यायच्या. बघा, आता इथे कन्सिस्टन्सी दिसते बघा, तो जो मुलगा आहे तोच मुलगा आणि तोच बनी तुम्हाला या सीनमध्ये दिसतोय बघा. ठीक आहे, आता अशा पद्धतीने सगळ्या इमेजेस पहिले मी जनरेट करून घेतो आणि मग पुढच्या तिसऱ्या स्टेपला आपण जाऊया. आता सगळ्या इमेजेस ज्या आहेत त्या नॅनो बनानामध्ये मी तयार करून घेतल्या आहेत बघा. आणि आता या सगळ्या इमेजेस मी डाउनलोड करून घेतल्या आहेत आणि आता मला प्रत्येक इमेजपासून एक व्हिडिओ क्लिप तयार करायची आहे. त्याच्यासाठी मी ग्रॉकचा उपयोग करणार आहे. इथे मी आता ग्रॉक जे आहे ते सुरू करतो आणि ग्रॉकमध्ये आपल्याला आता व्हिडिओ तयार करायचे आहे. त्यासाठी मी जे व्हिडिओ प्रॉम्प्ट बनवून घेतलेत बघा विथ डायलॉग, हे जे आपण सेकंड व्हर्जन त्याचं घेतलं आहे की प्रत्येक सीनसाठी विथ डायलॉग आपल्याला घ्यायचा आहे. आता हा पहिला सीन जो आहे त्याच्यासाठी मी हा कॉपी करतो इमेज टू व्हिडिओ प्रॉम्प्ट पहिल्या सीनसाठी. इथे बघा, पहिल्यांदा त्याने जेव्हा पहिला सीन दिला होता आपल्याला, इथे तो मुलगा आहे हे बघा, इथे पहिल्या सीनसाठी इमेज टू व्हिडिओ, इथे स्लो कॅमेरा पॅन इन ब्राईट गार्डन, बॉय लुकिंग अराउंड, हे इथे सगळं दिलेलं आहे. आता मी तो जो मुलगा आहे तो या ठिकाणी यूज करतो
आणि त्याच्यावर हा प्रॉम्प्ट जो आहे तो ग्रॉकमध्ये मी टाकतो. ठीक आहे. मग आता ग्रॉकमध्ये आपल्याला व्हिडिओ वगैरे बनवायचे असेल तर त्याच्यासाठी हा इमेजिन ऑप्शन आहे, हा तुम्हाला यूज करायचा आहे. इमेजिनमध्ये आल्यानंतर इथे तुम्हाला ती जी इमेज आहे ती अपलोड करायची आहे. आता जी फर्स्ट इमेज आहे ती मी इथे अपलोड करतो. ती जी मुलाची इमेज आहे, तर इथे तो बॉय मी अपलोड करून घेतो. हे बघा. आणि तो जो प्रॉम्प्ट आहे आता टेक्स्ट टू व्हिडिओवाला प्रॉम्प्ट, पहिल्या सीनचा जो प्रॉम्प्ट आहे तो मी या ठिकाणी पेस्ट करतो. आता इथे मेक व्हिडिओसाठी आपण कस्टम प्रकार वापरतोय. हा पहिला प्रॉम्प्ट जो आहे तो मी या ठिकाणी टाकला आणि इथे मी आता ही व्हिडिओ जनरेट करतोय. बघा आता याच्यापासून व्हिडिओ जनरेट होईल आणि मी इथे क्लिक करतो. बघा आता जो पहिला सीन आपला आहे त्याच्यात तो मुलगा आहे जो मी नॅनो बनानामध्ये तयार करून घेतला आणि तो जो प्रॉम्प्ट आहे तो मी इथे पेस्ट केला आणि आता पहिला सीन जो आहे तो आपला इथे क्रिएट होऊन जाईल. आणि बघूयात आपण आता हा पहिला सीन कशा पद्धतीने तयार होतो. त्याच्यात विथ डायलॉग आपण हा प्रकार वापरतोय, म्हणजे तुम्हाला त्याचा जो लिप सिंक आहे तो देखील प्रॉपर या ठिकाणी मिळणार आहे. आणि तो मिळतो का आपण चेक करूयात. आता बघा इथे मी ऑडिओ पण आहे. What a beautiful day! Wow, what a beautiful day! ह्या ज्या व्हिडिओज आहेत ह्या आपण एक एक तयार करून घेणार आहोत आणि इथून त्या डाउनलोड करून घेऊ. आता मी ही पहिला सीन जो तयार झाला याला मी डाउनलोड करून घेतो. आता बघा पुन्हा इथे इमेजिन मध्ये जाणार. हे बघा इमेजिन मध्ये जाऊ आणि आता सेकंड सीन साठी आपल्याकडे जी सेकंड प्रॉम्प्ट आहे बघा इथे आता की आता पहिला प्रॉम्प्ट आपला झाला. आता सेकंड प्रॉम्प्ट आपण या ठिकाणी सेकंड सीन साठी घेतो आहोत. आता तो जो सेकंड इमेज होता आपला की ज्याच्यामध्ये तो बनी जो आहे तो आपण तयार केलेला आहे आणि त्या बनीसाठी पण एक व्हिडिओ आपण या ठिकाणी घेतलेली आहे. तर मग आता मी इथे काय करतो बघा, तो जो सेकंड प्रॉम्प्ट आहे व्हिडिओचा, आपण इथे व्हिडिओचा सेकंड प्रॉम्प्ट हा प्रॉम्प्ट याला मी कॉपी करतो आणि आता मी ग्रॉकमध्ये काय करतो बघा, आता मी त्या बनीची जी इमेज आहे माझ्याकडे ती मी अपलोड करतो इथे. आता हा बनी आहे त्याला मी इथून अपलोड करतो आणि तो जो सेकंड प्रॉम्प्ट आहे तो या ठिकाणी मी पेस्ट करतो. हे बघा आता सेकंड प्रॉम्प्ट मी इथे पेस्ट सेकंड प्रॉम्प्ट जो आहे तो मी इथे पेस्ट करतो आणि याला प्ले करतो. आता तो जो बनी आहे त्याचा हा सेकंड सीन या ठिकाणी क्रिएट होईल विथ डायलॉग. त्याच्यामध्ये प्रत्येक सीनमध्ये आपण डायलॉग यूज करतोय, म्हणजे त्याचा प्रॉपर लिप सिंक आपल्याला त्या ठिकाणी दिसणार आहे. आपला सेकंड सीन रेडी झाला आहे बघा. That's awesome! Hello! Don't be scared, I'm your friend. A talking bunny? ओके, तर या सीनला पण मी इथून डाउनलोड करून घेतो आणि आता परत मला सीनचा सीन बनवायचा. सगळे नंबर ऑफ सीन मी पहिले बनवून घेतो आणि सगळे सीन रेडी झाले की मग त्याला आपण एडिट कसं करायचं ते मी तुम्हाला सांगतो. बघा आता आपण ग्रॉकमध्ये सगळे सीन जे आहेत ते तयार करून डाउनलोड करून घेतलेले आहेत. आता शेवटची स्टेप जी आहे ती आहे हे सगळे सीन आपल्याला एकत्र जोडून फायनल व्हिडिओ तयार करायची. त्यासाठी मी क्लिपचॅम्प नावाचा हा जो एडिटर आहे मायक्रोसॉफ्टचा तो मी यूज करतोय. फ्री आहे, ऑनलाईन आहे, म्हणजे तुम्हाला कुठलं सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायची गरज नाही. तर तुम्ही clipchamp.com जा, तिथे तुम्ही लॉग इन वगैरे करून घ्या. इथे आल्यानंतर तुम्ही क्रिएट न्यू व्हिडिओ बटनला क्लिक करा. आता त्याच्या क्लिप्स आपण तयार केलेल्या आहेत त्या सगळ्या इथे इम्पोर्ट करून घ्यायच्या. हे बघा आता मी सगळ्या त्या डाउनलोड्समध्ये माझ्या 6 क्लिप आहेत, मी त्या सगळ्याच्या सगळ्या इथे इम्पोर्ट करून घेतो. तुमच्या जेवढ्या व्हिडिओ क्लिप्स आपण त्या ग्रॉकमधून तयार करून घेतल्या त्या इम्पोर्ट करून घ्या आणि सिक्वेन्शियली त्या इथे पुटअप करा. आता मी पहिली क्लिप ठेवतो, अगदी तिच्या पुढे सेकंड क्लिप, नंबर ऑफ क्लिप्स फक्त त्यात जोडतो. आता पहिली, नंतर ही दुसरी क्लिप, शेवटची 6 क्लिपमध्ये माझा हा शॉर्ट व्हिडिओ तयार झाला होता. मी सगळ्या व्हिडिओ क्लिप्स अशा जोडून घेतल्या आणि प्ले करून बघू आपण याला कशा पद्धतीने ह्या क्लिप्स तयार झाल्या. Wow, what a beautiful day! ओके, आता मी याला एक्सपोर्ट करतो आणि फायनल व्हिडिओ याची तयार होईल. इथे एक्सपोर्टमध्ये जा आणि त्याची HD क्वालिटीमध्ये तुमची एक व्हिडिओ तो तयार करून देईल आणि ती व्हिडिओ मग फायनल व्हिडिओ जी आहे ती तुम्हाला तुमच्या पर्पजसाठी कुठे सेव्ह करून यूज करता येऊ शकते. आता याच्यामध्ये कॅरेक्टर कन्सिस्टन्सी पण दिसते आणि अगदी इझी वे आहे, म्हणजे खूप काही आपल्याला एफर्ट्स लागत नाही. अगदी कमी एफर्ट्समध्ये खूप चांगल्या क्वालिटीची एक कार्टून व्हिडिओ आपण या ठिकाणी तयार करू शकतो आहोत. आता या एडिटरमध्ये तुम्ही या सगळ्या क्लिप ज्या आहेत त्या जोडल्या, त्याच्यामध्ये विथ ऑडिओ ते सगळं दिसतंय आपल्याला आणि फायनल जी व्हिडिओ इथे आता क्रिएट होईल
ती तुम्हाला मग तुमच्या पर्पजसाठी फक्त डाउनलोड करून घ्यायची आहे आणि मग डाउनलोड करून ती तुम्ही कुठेही यूज करू शकतात। आता अशा पद्धतीने आपण कुठलीही एक लॉंग व्हिडिओ जी आहे, आता मी इथे एक शॉर्ट व्हिडिओ तयार केली, तुम्ही एक लॉंग व्हिडिओ अशा पद्धतीने तयार करून घेऊ शकतात। आता हे सेव्ह बटन आहे आणि फायनल व्हिडिओ इथून मी सेव्ह करून घेईल आणि माझ्या फोल्डरमध्ये स्टोअर करून घेईल। तर अशा पद्धतीने कार्टून स्टाईल लॉंग व्हिडिओ कशी तयार करायची हे आपण बघितलं। आता इथे सगळ्या प्रकारचे व्हिडिओ तुम्ही तयार करू शकतात विथ लिपसिंग, आणि असं म्हणतात ना, शोधलं की सापडतं, आणि तसं आपल्याला आज एक चांगलं टूल सापडलं म्हणजे ग्रॉक नावाचं, आणि फ्री ऑफ कॉस्ट आपण हे सगळं तयार करू शकतोय। तर आजची व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडली असेल। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। अशाच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर आपण अपलोड करत असतो। आणि जर तुम्हाला मागच्या व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या प्लेलिस्टमध्ये जा, खूप साऱ्या व्हिडिओज तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील। AI वर मराठीमध्ये अशा प्रकारच्या व्हिडिओज देणारं कोडिंग कट्टा हे आपलं एकमेव चॅनल आहे, आणि तुम्ही आपल्या चॅनलवर रेग्युलर व्हिडिओज बघत राहा। पुन्हा आपण भेटत राहू। चला, आजच्या या सेशनमध्ये इथे थांबूयात आणि नेक्स्ट सेशनमध्ये पुन्हा भेटू। गुड बाय।